नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे पार्थिव तावडे आणि आज आम्ही चाललेलो आहोत गाणगापूरला श्री नरसिंह स्वामींचं दर्शन करायला। इकडे टी स्टॉल फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे भक्त निवासच्या इथे। सकाळी तुम्हाला इथे चहा सुद्धा भेटेल। तर मंडळी भूक खूप लागली त्यामुळे आपण नाश्ता घेतलेला आहे मेंदू वडा। प्रचंड भूक लागली त्यामुळे नाश्ता घेतलाय मेंदू वडा। आता फटाफट मेंदू वडा खायचा आहे, गाडीत बसायचं आणि गाणगापूरला जायचं। तर हा आहे माझा नाश्ता आजचा, मेंदू वडा आणि ह्या चटण्या, ही खोबऱ्याची चटणी आणि हा सांबार। बघूया त्याची टेस्ट कशी आहे ती। तर हा आहे आमचा दुसरा नाश्ता आमचा हा आता। तर मंडळी ही आहे आमची गाडी 3421। ह्या गाडीतून आता आम्ही जाणार आहे गाणगापूरला। श्री स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा, चला गाणगापूरला ये। तर मंडळी फायनली आपण कर्नाटकमध्ये पोहोचलेलो आहोत। खूपच जास्त गरमी इकडे आणि आता आम्ही चाललो निर्गुण मठमध्ये। निर्गुण मठात चाललो आता आम्ही। स्वामींच्या पादुका ठेवल्यात निर्गुण मठात। तर सर्वात प्रथम आम्ही निर्गुण मठात चाललो आहे दर्शन करायला नरसिंह स्वामींचे। आणि ऊन बघू शकता, हा सर्व बाजार आहे, इकडे तुम्ही शॉपिंग करू शकता। खूप मोठा बाजार आहे इकडे आणि ऊन पण जरा जास्तच आहे आज। तर आता इकडे आम्ही हे द्रोण घेतोय पानांनी बनवलेलं माधुकरी प्रसादसाठी। 5 रुपयाला एक आहे हे द्रोण, माधुकरी प्रसादसाठी आम्ही घेतोय हे। इकडचा माधुकरी प्रसाद हा खूप फेमस असतो, त्यासाठी आम्ही द्रोण घेतलेलं आहे। आणि हे राहिलं निर्गुण मठ, इथे स्वामींच्या पादुका आहेत नरसिंह स्वामींच्या। चला तर मग जाऊया स्वामींचं दर्शन करायला। तर इकडे तुम्ही पूजाची सामग्री प्रसाद वगैरे सगळं घेऊ शकता। सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल, पूजाची सामग्री, प्रसाद, कुंकू। इकडे सगळे शॉप्स आहेत पूजाची सामग्रीचे, नारळ पण भेटेल तुम्हाला। तर हे सर्व इथे भेटून जाईल तुम्हाला। आणि हे निर्गुण मठ, तिकडनं दर्शनाची लाईन आहे एंट्री। दत्तात्रय देवस्थानी तिकडे लिहिलेले आहे। आणि माधुकरी प्रसादसाठी तुम्हाला पत्रावळ्या घ्यायला लागणार आहेत, जे की 5 रुपयाला एक भेटणार आहे। माधुकरी प्रसाद का असतो ते तुम्हाला नंतर सांगेल। 5 जणांकडून घ्यायचा असतो, वेगवेगळ्या भिक्षा कशी मागतात तसं भिक्षासारखं 5 वेगवेगळ्या जणांकडून प्रसाद घ्यायचा असतो आणि आरती संपायच्या आधी तो प्रसाद खायचा असतो, त्याला माधुकरी प्रसाद बोलतात। आणि असं बोललं जातं की नरसिंह स्वामीसुद्धा हा प्रसादाचा लाभ घ्यायला स्वयं इकडे प्रकट होतात। ते कोणत्याही रूपात इकडे येतात प्रसादाचा लाभ घ्यायला। इकडे शू स्टँड आहे, तुम्ही तुमचे शू सँडल काढू शकता। आणि प्रसादाचा लाभ हा आरती संपायच्या आधीच घ्यायचा आहे, आरती संपल्यानंतर त्याची काय व्हॅल्यू नाही राहत। चला तर मग आता दर्शनाच्या लाईनीच्या आतून जाऊया आपण स्वामींचं दर्शन करायला। तर आता आम्ही चाललेलो आहे दर्शन करायला स्वामींचं। आणि ही आहे दर्शनाची मोठी रांग, तुम्ही बघू शकता किती मोठी रांग आहे ती। दर्शनाची खूप मोठी रांग आहे इथे, झिगझॅग लाईन करून आपल्याला दर्शन घ्यायला जायला लागतं। अशा प्रकारे लाईन आहे। तर मंडळी आता आम्ही लाईनीत उभा आहोत, बघू शकता तयारी चालली आहे, बघू शकता तुम्ही।
किती लोक आलेत बघा आज दर्शनाला. खूपच जास्त गर्दी आहे. आज गुरुवार आहे म्हणून आज म्हणून गर्दी आहे खूप दर्शनाची. इकडे बघ. तर मंडळ इकडनं खाली जायचं आहे दर्शनासाठी. नमस्कार कर बाबू. फायनली आम्ही देवळात आलो. तर मंडळी आरती सुरू असताना अशा प्रकारे माधुकरी प्रसाद दिला जातो सर्वांना. अशा प्रकारे सर्वांना प्रसाद दिला जातो माधुकरीचा. असं 5 लोकांकडून प्रसाद घ्यायचा असतो आणि तो आरती संपायच्या आधी खायचा असतो. लोक आता माधुकरीचा प्रसाद घेत आहेत. तर मंडळी आरती देखील झाली आहे, दर्शन देखील झाले आणि माधुकरी प्रसाद सुद्धा घेऊन झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहेत संगम स्थानावर. बघू शकता किती गर्दी आहे इथे बाहेर. तर मंडळी अशा प्रकारच्या ट्रॅक्स असतात जे तुम्हाला पूर्ण गाणगापूर फिरवतील. संगमस्थान, भस्माचा डोंगर आणि देवस्थान आहे तिकडे तुम्हाला घेऊन जातील. शेअरिंग ट्रॅक्स आहेत ह्या आणि ह्याचे चार्जेस आहे 20 रुपीज पर पर्सन. तर ह्या ट्रॅक्समधून तुम्ही इकडे फिरू शकता. आता आम्ही आलेलो आहे संगम स्थानावर. चला तर मग जाऊया संगम स्थानावरती आणि औदुंबर वृक्षाचे दर्शन घेऊया जाऊन. तर अशा प्रकारे आम्ही इकडनं दिवा घेतलेला आहे संगम स्थानावर सोडायला. तर मंडळी भीमा अमरच्या नदीचा जिथे संगम होतं ते संगम स्थानावरती आम्ही आलेलो आहे. दिवे सुद्धा घेतले आहेत. पण मजा अशी आहे की नदीत पाणीच नाही. दिवे कुठे सोडायचे हा मोठा प्रश्न पडला आहे. तर खाली उतरून आपण बघू आता दिवे कुठे सोडायचे ते. हे राहिलं संगम स्थान. जे सुद्धा दत्त भक्त आहेत ना ते सगळ्यात पहिलं इकडे येतात संगम स्थानावरती स्नान करतात आणि त्याच्यानंतर निर्गुण मठात जातात दर्शन करायला स्वामींचं. पण आम्ही सगळ्यात पहिला निर्गुण मठात गेलेलो कारण की 12 वाजता आरती असते. आम्हाला आरती अटेंड करायची होती त्यामुळे सगळ्यात पहिला निर्गुण मठात गेलो. आणि आता आम्ही आलेलो आहे इथे संगम स्थानावर. 2 तासाचा रस्ता आहे अक्कलकोटवरून. आम्ही सकाळी 9 वाजता बसलेलो गाडीमध्ये आणि 10:45ला इथे पोचून गेलो गाणगापूरला. कर्नाटकावर राज्यात आहे हे. चला तर मग जाऊया नदीमध्ये, बघूया दिवे कुठे सोडायचे ते. दिवेच नाही तिकडे. तर मंडळी हा सीन तुम्ही देऊळ बंद पिक्चरमध्ये बघितला असेल. इथे गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्ही कधीही. इकडे कोणताच नियम नाही आहे, कोणताच मुहूर्त नाही आहे इथे. वर्षाचे 12 महिने कधी येऊन तुम्ही इथे गुरुचरित्र पारायण करू शकता. देऊळ बंदमध्ये इकडे बसलेले होते. दिवे दाखव. आम्ही दिवे घेतले आहेत आणि हे दिवे औदुंबर वृक्ष तिथे आता ठेवणार आहे आम्ही कारण की नदीला पाणी अजिबात नाही आहे. नाही तर नदीच्या पाण्यात सोडायचे असतात हे दिवे. पण आता तिकडे पाणी नाही तर आम्ही औदुंबर वृक्षाचे इथे 5 फेऱ्या मारून हे दिवे सोडणार आहे. चला तर मग जाऊया औदुंबर वृक्षाला 5 फेरे मारूया. तर इकडे अशा औदुंबर वृक्षाला 5 फेऱ्या मारायच्या असतात. हे राहिला औदुंबर वृक्ष. ह्या वृक्षामध्ये अजूनसुद्धा स्वामींचा वास आहे असं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे. असू देखील शकतं. आणि अशा प्रकारे 5 फेऱ्या मारून त्याच्यानंतर हा दिवा जो आहे तो इथे लावायचा औदुंबर वृक्षाजवळ. आणि इकडे बघू शकतात गुरुचरित्र पारायण करायला लोक बसली आहेत. वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला इकडे भेटून जाईल गुरुचरित्र पारायण करायचं. तर आता मी 5 फेऱ्या मारतोय औदुंबर वृक्षाला. 5 फेऱ्या मारल्याच्या नंतर औदुंबर वृक्षाचे दर्शन करून मग हे दिवे लावून आपण वृक्षासमोर. खूपच शांतता इकडे तुम्ही बघू शकता. खूप वाईट प्लेस आहे ही. आणि इकडे सगळे पारायणसुद्धा खूप हळू आवाजात करत आहेत. तर मंडळी अशा प्रकारे दीदीने दिवा लावलेला आहे. औदुंबर वृक्षाच्या ठीक समोर 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर दिवा लावायचा असतो. तसं दीदीने दिवा लावला आहे.
चला तर आमचा दिवा लावून झालेला आहे. हे औदुंब वृक्ष आणि ह्या औदुंब वृक्षामध्ये अजूनही स्वामींचा वास आहे असं म्हटलं जातं. इकडे तुम्ही दर्शन करू शकता स्वामींचे आणि गणपती बाप्पांचे देखील. तर हे आहे संगम स्थान भीमा आणि अमरजा नदीचं. लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा खूप नदी भरलेली होती. आम्ही नदीमध्ये दिवेसुद्धा सोडलेले आणि आता बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे. एकदम थोडंसं पाणी आहे ते पण खूप पुढे आहे, ते पण गढूळ आहे. तर हे आहे भीमा अमरजा संगम स्थान. इथे स्वामी आंघोळ करत आणि इकडे एक मंदिरसुद्धा आहे, तिकडे जाऊन ते दिनचर्या करत, पूजा करत आणि इकडनंच त्यांनी त्यांचे जे भक्त होते त्यांचं कल्याण केलेलं. खूप सुंदर ही प्लेस आहे. सगळ्यात पहिलं जे भक्त येतात ना ते इकडे येतात, हातपाय धुतात, आंघोळ करतात आणि मग निर्गुण मठात जातात स्वामींचे दर्शन करायला. निर्गुण मठात सुद्धा आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून मी व्हिडिओ कॅप्चर नाही करू शकलो. पण एक छोटीशी विंडो आहे, त्या विंडोतून तुम्ही स्वामींना बघू शकता. खूप सुंदर आहे. अक्कलकोटवरून फक्त 2 तासाचा रस्ता आहे. 75 किलोमीटर आहे आणि जाऊन येऊन 150 किलोमीटर. तिकडनं तुम्हाला अक्कलकोटवरून ट्रॅक्ससुद्धा भेटेल, शेअरिंग ट्रॅक्स. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल करायचे असेल कॅब टाईप तर तुम्ही करू शकता. जर तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल ते वेल अँड गुड आहे. तर हे आहे हे संगम स्थान आणि खूप लोक इकडे संगम स्थान बघायला आलेले पण पाणीच नाही ह्या संगम स्थानावर. ऊनसुद्धा खूप आहे त्यामुळे विहीर पूर्णपणे आटलेली आहे. चला तर मग आता जाऊया आपल्या सेकंड प्लेसवर, ते म्हणजे भस्माचा डोंगर, जिथे भस्म तयार झालेलं. तर तिकडे जाऊया भस्माच्या डोंगरावरती. तिकडचं भस्म जे आहे ते खूप शुभ असतं, तर तिकडे जाऊन मी तुम्हाला स्टोरी सांगेल. चला जाऊया आता आपण भस्माच्या डोंगरवर. तर इकडे तुम्ही सर्व प्रकारच्या मूर्त्या वगैरे घेऊ शकता, प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता, माळा वगैरे आहेत, फोटो वगैरे इकडे ह्याला माळा, मूर्त्या आहेत, फोटो आहे, प्रसाद देखील आहे, ते तुम्ही इकडे घेऊ शकता. तर आता आपण आलेलो आहे भस्माचा डोंगर बघायला. ह्याला एंट्री गेट भस्माच्या डोंगरचा. चला तर मग जाऊया भस्माचा डोंगर बघायला. तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहे भस्माच्या डोंगरावरती. हे बघा मम्मी आणि तिकडे दीदी. भस्माचा डोंगर बघायला चाललो आहे आता आम्ही. पाठीमागे आमची ट्रॅक्स उभी आहे, या ट्रॅक्सने आम्ही फिरतो आता. दीदी कुठे राहिली, काहीतरी घेते तिथे. हां, भस्म जमा करायला तुम्हाला पिशवी घ्यायला लागेल, जी इकडनं भेटणार आहे. 10 रुपयाला एक छोटीशी पिशवी असते. ती पिशवी घेऊन तुम्ही इकडे भस्म जमा करू शकतात. इकडचा भस्म हे खूपच लाभदायक आहे असं बोलतात. तुम्हाला जर काय रोग वगैरे काय असेल तर तुम्ही यूज करू शकता. इकडनं लोक त्यासाठीच भस्म घेऊन जातात. आणि आता मी तुम्हाला डोंगर दाखवणार आहे, कसा डोंगर येतो. 5ला एक पिशवी आहे ही. तर मंडळी इकडे 5ला एक पिशवी आहे, ह्याच्यात तुम्ही भस्म जमा करू शकता. बघा 5ची एक पिशवी. आणि इकडे आजी आहेत, त्यांच्याकडून नक्की घ्या ह्या पिशव्या. तर इकडे भगवान परशुरामांचं मंदिर देखील आहे. आणि हा आहे भस्माचा डोंगर. जो डोंगर नाही राहिला, पहिला इथे डोंगर होता पण आता डोंगर नाही राहिला आहे, एक प्लेन जमीन झाली ती. आणि इकडे तुम्ही भगवान परशुरामांचे दर्शन करू शकता. तुम्ही बघू शकता भस्माचा डोंगर, किती लोकांनी खोदून इकडनं भस्म घेऊन गेलेत ते. तर मंडळी हा आहे भस्माचा डोंगर. इथे पहिला खूप मोठा डोंगर होता, पण लोकांनी खोदून भस्म इकडनं घेऊन गेले सगळे आणि एक प्लेन जमीन बनवून टाकली. इकडे भस्म तयार झालेलं कारण की भगवान परशुराम जे आहेत त्यांनी इकडे शेकडो वर्ष तपश्चर्या केलेली जनकल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी. आणि शेकडो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर इकडे भस्म तयार झालं, भस्माची माती तयार झाली. आणि ही माती खूपच शुभ आहे असं मानलं जातं. त्यामुळे जी पण लोक इकडे येतात फिरायला ते इकडनं भस्म घेऊन जातात. 5-5 रुपयाला पिशव्या भेटणार आहे बाहेर आता दाखवलं तसं. आणि इकडे भगवान परशुरामाचं मंदिर देखील आहे. आणि तुम्ही बघू शकता लोकांनी किती खड्डे केले आहेत. भस्म आता तसं राहिलं नाही तरी पण लोकांनी म्हणजे खोदून भस्म घेऊन गेले तिकडनं. आता आम्ही सुद्धा इथे आलेलो आहे, पण आम्ही दर्शन करणार आहे आणि बघू भस्म भेटलं तर थोडंसं घेऊन जाऊ. पण एवढं पण नाही खोदणार आहे की खड्डा बनून जाईल. आता आमचा बाबू भस्म काढतोय.
व्हेरी गुड. हे बघा आमचा बाबू बघा कसा भस्म काढतोय. बाबू आमचा बाबू भस्म काढतोय इकडे. अरे मदत कर यार त्याला कोणीतरी. दत्तांचं रूप आहे हे, खूपच सुंदर दिसतंय. आणि तिच्या मागे स्वामी आहेत. आणि हे दत्तांचं दगडीवरती कोरलंय की तसं प्रकट झालंय काय माहिती, पण खूपच सुंदर दिसतंय हे. हे राहिलं परशुराम मंदिर. हे राहिलं परशुराम मंदिर. इकडे बघा दीदी भस्म जमा करते इकडे, आणि तिकडे दीदीचं पोरग भस्म जमा करते. दोन साईडला दोघं जण खड्ड्यात बसलेत. दोघं जण इथे भस्म जमा करतायत. तिकडे छोटे चाळके भस्म जमा करतायत. आणि इकडे ह्या मॅडम आईस लेक दोघं भस्म जमा करून झालेले. अशा प्रकारे भस्म भेटलेलं आहे. आता ह्या भस्माचा काय करणार. झाला फोटो झाला, आता व्हिडिओ काढतोय ना बाबू. डाग अच्छे है. सर्फ एक्सेल बाबू आमची ऍड करतोय सर्फ एक्सेलची. ते बघा त्याला अजून भस्म काढायचंय. त्याला अजून भस्म काढायचंय. तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकतात दगड्यांवरती दगडी रचलेल्या आहेत. असं बोललं जातं दगड्यांवरती दगड्या रचल्या की तुमची मनातली जी पण इच्छा असते ती पूर्ण होते. तर लोकांनी ते दगड्यांवरती दगड्या रचलेल्या आहेत. आणि मला वाटतं माझी आता अशी होते की दगडांवरती दगडा रचून मस्त एक घर बांधून टाकावं. म्हणजे कसं दगडांवरती दगडी पण रचल्या जातील आणि माझी इच्छा पण पूर्ण होईल. हे परशुराम मंदिर जिथे थोड्या वेळ आधी आपण गेलेलो दर्शन करायला. आणि ही प्रथा दगडांवरती दगडी रचायची. तर मंडळी इकडे बघा आमचे छोटे राजे भस्म जमा करतायत. लास्ट टाइम मी जेव्हा इथे आलेलो तेव्हा ट्रायपॉड विसरून गेलेलो. आज मी काहीच विसरून जाणार नाही, कारण की माझ्या लास्ट टाइमचं लक्षात आहे आणि ती चुकी परत एकदा करणार नाही. आणि हे छोटे महाराज बघू शकता तुम्ही भस्म जमा करतायत. उचललेलं मगाशी भाऊजींनी, तरी पण तो खाली उतरला. त्याला मजा आली. मजा करते तो मातीमध्ये. बाबू इकडे बघ कॅमेरात. ए शी 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 बघितलं. अशा प्रकारे आमचे बाबू भस्म जमा करतायत. बाबू तिकडे बघ. ते हा आहे भस्माचा डोंगर, जो की पहिला डोंगर होता, आता एक सपाट जमीन झालेली आहे. आणि लोकांनी बघू शकता किती खड्डे केलेत. ते खड्डे करतात आणि इकडनं भस्म घेऊन जात आहेत. खूपच जास्त खड्डे आहेत. आणि इकडे सुंदर अशी दगडाची मूर्ती बनवण्यात आली आहे किंवा प्रकट झाली आहे माहिती नाही, पण सुंदर अशी मूर्ती इकडे. तर मंडळी हा होता भस्माचा डोंगर. ढगं गडगडायला लागलेले आहेत. तर चला गाणगापूर पूर्णपणे फिरून झालेलं आहे. चला आता आपण परत जाऊया अक्कलकोटला. 75 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करायचा आहे. खूप उशीर झाला आहे. तर चला जाऊया आता परत अक्कलकोटला. स्वामींचे दर्शन करूया, संध्याकाळची आरती अटेंड करूया. बघू लवकर पोचलं तर आरतीला जाता येईल. तर हा होता भस्माचा डोंगर. आणि आता आपण चाललेलो आहे परत अक्कलकोटला. चला मंडळी परत एकदा जाऊया आपण अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा. बाहेर पाऊस होतोय जोरात. पाऊस बघ किती जोरात पडते बाहेर. पाऊस बघ किती जोरात पडते बाहेर. तर हे आहे देवीचे मंदिर, रूपा भवानी देवीचे. चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया देवीचे. आता थोड्याच वेळा आधी खूप जोरदार पाऊस पडलेला, स्वतः शांत झालेलं आहे. नशीब खूप जोरदार मुसळधार पाऊस पडलेला तर थोड्या वेळ आधी.
थोडा वेळ पडलेला पण खूप मुसळधार होता. त्या पावसाने वातावरणसुद्धा एकदम मस्त केलं. पहिला खूप गरमी होती ती, आता मस्त वाटते. वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे. आणि ह्या सुंदर अशा वातावरणात आता मी चाललेलो आहे देवीचे दर्शन घ्यायला. रूपा भवानी देवीचे दर्शन लास्ट टाईमसुद्धा घेतलेले आणि आता असं फिक्स नव्हतं देवीचे दर्शन घ्यायचे, पण वडापाव खायला गाडी थांबली आणि देवीचे दर्शन घ्यायचा चान्स भेटला परत एकदा. एक 5 किंवा 6 महिन्याआधी सुद्धा आम्ही आलेलो तेव्हा ह्या देवीचे दर्शन घेतलेले आणि आजसुद्धा देवीचे दर्शन भेटले आम्हाला इकडे. खूपच सुंदर देऊळ आहे हे. चला तर मग आता जाऊया मंदिरामध्ये आणि देवीचे दर्शन घेऊया पहिला फटाफट. तर मंडळी पुन्हा आपण एकदा आलेलो आहे रूपा भवानी मंदिरमध्ये. लास्ट टाईम पण आपण आलेलो तेव्हा ह्या मंदिरात आलेलो आणि आज परत आलो आहे. तर ही आहे रूपा भवानी देवी. 5 महिन्याआधी आपण जेव्हा आलेलो तेव्हासुद्धा ह्या मंदिरात आलेलो देवीचं दर्शन घ्यायला आणि आज परत आलेलो आहेत देवीचं दर्शन घ्यायला इथे. तर इकडे देवी आहे आणि इकडे बांगड्या लावलेल्या आहेत सर्व. या झाडाला बांगड्या लावलेल्या आहेत आणि ही आहे देवी. ह्या झाडाला पाळणा देखील बांधलेला आहे. इकडे बांगडे आहेत आणि हा पाळणा इकडे. खूपच सुंदर दिसते हा पाळणा छोटासा. तर मंडळी अजिबात फिक्स नव्हतं ह्या मंदिरात यायचं, तरी पण काय संयोग आहे ह्या मंदिरात आलेलो आहे. वडापाव खायला थांबलेलो आणि ह्या मंदिरात आलो मी परत एकदा दर्शन घ्यायला देवीचे. खूप मोठं मंदिर आहे रूपा भवानी मंदिर. चला तर मग जाऊया आणि खाऊया आता वडापाव. तर मंडळी आता आम्ही वडापाव खात आहे. अरे आमचा वडापाव आणि आता आमचा वडापाव ब्रेक झालेला आहे. वडापाव ब्रेकफास्ट. वडापाव खाते आता आम्ही संध्याकाळचं. हा आहे मसाला डोसा सोलापूरचा. आम्ही अक्कलकोटचा मसाला डोसा आणि हे वडापाव आमचं ब्रेकफास्ट इव्हिनिंगचं. इव्हिनिंगचा ब्रेकफास्ट चालले आमचा आता. उद्या आली आहे बाबूला घेऊन. तर मंडळी नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही परत चाललेलो आहे अक्कलकोटला. हे होतं हॉटेल. खूपच टेस्टी नाश्ता होता. एक नंबर मजा आली. वेगवेगळ्या प्रकारचं खाणं घेतलेलं. तर नाश्ता करून झाला इव्हिनिंगचा. चला तर मग जाऊया परत अक्कलकोटला. तर मंडळी फायनली आम्ही परत एकदा भक्त निवासमध्ये आलेलो आहोत. आता रूममध्ये जाऊन थोडंसं फ्रेश वगैरे होणार आणि नंतर ठरवणार कुठे कुठे जायचं ते. तर खूप थकलेलो आहे. खूप मोठी जर्नी होती. 2 तास जायला 2 तास यायला असे 4 तास झाले. पण खूप मजा आली गाणगापूरला जाऊन. आता रूमवरती जाईल मी. थोडासा फ्रेश वगैरे होईल. थोडा आराम करेल. संध्याकाळी मग जाऊ आपण स्वामींच्या आरतीला. स्वामी समर्थांच्या मठात जाऊ परत एकदा. बघू आता पुढे काय काय होणार आहे ते. प्रॉपर प्लॅन नाही सांगू शकत. बघू जसं होईल फ्लोने आपण चालत जाऊ आता. इकडे बघू शकतात परत एकदा भक्त निवासमध्ये आलेलो आहे. जरा बरं वाटलं आहे कारण की गाडीत बसून बसून जाम कंटाळा आलेला. चला तर मग आता मी जातो रूममध्ये. थोडासा फ्रेश होतो. आराम करतो. नंतर परत एकदा आपण बाहेर पडूया आणि अक्कलकोट फिरूया. तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत स्वामींच्या आरतीला. तर मंडळी गुरुवारच्या आरतीची तुम्ही गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे आज गुरुवार असल्यामुळे. स्वामींचा वार आहे गुरुवार त्यामुळे आज जाम गर्दी आहे. गर्दी बघू शकता. बाहेर किती लोक उभे आहेत आणि एवढीच लोक आतमध्ये सुद्धा गाभाऱ्यात बसलेले आहेत. आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये बसतो आणि आज छोटासा क्यूट असा पप्पी दिसलेला आहे. डोळे बघू शकता किती खतरनाक चमकत आहेत ते. आणि गेला पप्पी गेला. पप्पी हा परत बसलेला आहे. तिकडे स्त्रियांची लाईन आहे. इकडे पुरुषांची लाईन आहे. अशा प्रकारे. तर आता आम्ही एंटर झालो अन्नछत्रामध्ये.
तुम्ही बघू शकतात किती लोक आहे. आज पहिल्या पंक्तीत बसलो आम्ही. हे आहे अन्नछत्र, स्वामींचं अन्नछत्र. थोड्याच वेळात आता आमचं देखील जेवण येणार आहे. आणि बघू शकता किती लोक आले आहेत. ते आज गुरुवार असल्यामुळे, गुरुवार हा स्वामींचा वार आणि त्यामुळेच एवढी प्रचंड गर्दी बघायला भेटणार आहे तुम्हाला गुरुवारी. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. तर मंडळी हा आहे आपला आजचा प्रसाद. आणि सर्वजणांचा प्रसादाचा लाभ घेत आहेत. हा आहे आपला आजचा प्रसाद. इकडनं लाईन आत येते, ये लाईन. आणि इकडे सुद्धा जेवण वाढलं जातं. तर मंडळी आता आपलं जेवण झालेलं आहे. खूपच स्वादिष्ट प्रसाद होता, एक नंबर प्रसाद होता. आता जेवण झालेलं आहे, दर्शन देखील झालेलं आहे. तर आता जाऊया आपण मार्केट फिरायला. इकडचं अक्कलकोटचं मार्केट. खूप मस्त प्रसाद होता, खूप मजा आली. पहिल्या पंक्तीत बसलेलो प्रसादाला. तर चला थोडंसं अक्कलकोटचं मार्केट फिरू, अजून थोडीफार शॉपिंग राहिली ती शॉपिंग करू. तर मंडळी आम्ही स्वामींची मूर्ती विकत घेतलेली आहे. ही राहिली स्वामींची मूर्ती. ती मूर्ती आम्ही विकत घेतलेली आहे. अशा प्रकारे स्वामींची मूर्ती घेतलेली आहे. तर इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर मूर्त्या भेटणार आहेत. त्यातली आम्ही स्वामींची एक मूर्ती घेतली आहे, जी थोड्या वेळ आधी तुम्हाला मी दाखवली. खूपच सुंदर मूर्ती आहेत इकडे, ज्या आम्ही घेतल्या आहेत. आणि त्याची पॅकिंग चाललेली आहे. त्या मूर्तीची पॅकिंग चाललेली आहे. तर तुम्ही बघू शकता रात्रीचे 10 वाजलेत आणि लोक दर्शनाला चाललेले आहेत. रात्री 10 वाजता सर्व दुकानं बंद झाली आहेत, तरी लोक दर्शनाला चाललेत. रात्री 10 वाजता चाललेत दर्शनाला लोक. तर 10 वाजलेत, तुम्ही बघू शकता सगळी दुकानं बंद झाली आहेत. आणि काय लोक दर्शनाला चालले जातात 10 वाजता, कारण की गर्दी कमी असते आणि दर्शन खूप चांगलं होतं. त्यामुळे बघू शकता सगळी दुकानं बंद झाली आहेत. फक्त थोडी दुकानं चालू आहेत प्रसादा वगैरेची. ही रॅली मागे सर्व दुकानं चालू आहेत आणि इकडची प्रसादा वगैरेची दुकानं चालू आहेत. तर मंडळी इथे खूप मोठा पाऊस पडत आहे. अक्कलकोटमध्ये देखील गाणगापूरवरून येताना सुद्धा पाऊस पडत होता आणि आता इकडे सुद्धा पाऊस पडतोय खूप जोरात. तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय एकदम मस्तपैकी अक्कलकोटला. मे महिन्याचा पाऊस आहे हा. मे महिन्याचा पाऊस. मे महिन्यात पाऊस पडतोय. मस्त वातावरण आहे. तुम्ही या लाईटी बघू शकता, पाऊस पडतोय. मजबूत पाऊस पडतोय इकडे. मंडळी पावसात भिजतात आम्ही. खूप मस्त पाऊस पडतो इकडे, बघू शकता. गाणगापूरवरून येताना सुद्धा पाऊस लागला आणि त्यात अक्कलकोटला सुद्धा पाऊस आहे. खूप मस्त वातावरण झालं आता. मे महिन्याचा पाऊस आहे हा. बोल पाऊसाला बोल भाऊ पाऊसाला पाऊसाला भिजतोय कसा. पाऊसाला पाऊसाला बाबू बोल पाऊसाला बोल पाऊसाला 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 ये पाऊसाला ये पाऊसाला ये. तर आता आम्ही पावसात भिजत फिरतोय. फुल ऑन मजा चालली अक्कलकोटला आमची. हे बघा पाऊस आलाय, बघू शकता तुम्ही.
गाणगापूरवरून येताना सुद्धा पाऊस लागलेला, आता सुद्धा पाऊस आलाय. फुल एन्जॉईंग देवदर्शन ट्रिप. तर मंडळी, अशा प्रकारे आपलं आजचं फिरून झालेलं आहे. खूप मजा आली गाणगापूरला देखील आणि अक्कलकोटला देखील. पाऊस देखील पडला, खूप प्रचंड मजा आली आणि आता खूप थकलेलो आहे. उद्या सकाळी जायचं आहे तुळजापूरला. तर आता आम्ही झोपतोय कारण की खूप थकलेलो आहे. गाणगापूरला खूप गाणगापूर फिरलो, त्याच्यानंतर आल्यानंतर अक्कलकोट फिरलो पटापट, त्यामुळे खूप थकलेलो आहे. तर आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच सेंड करतो. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅप्पी आणि शुभरात्री.